कुलकर्णी, माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे। आज एका अशा ज्वलंत विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत, आणीबाणी। आणीबाणी म्हटले की आजही लोकांच्या अंगावर काटा येतो। या आणीबाणीला उद्या 25 जून रोजी 50 वर्ष पूर्ण होत आहेत। 25 जून 1975 ते 1977 पर्यंत आणीबाणी लागू केली होती। त्यावेळेच्या देशाच्या पंतप्रधान होत्या श्रीमती इंदिरा गांधी आणि त्यावेळेचे राउद्दीन अली अहमद। त्यांनी 25 जून रोजी ज्यावेळेस आणीबाणी लागू केली होती, ही काही कालावधी तर तत्कालीन नव्हती। जवळपास तब्बल 21 महिने ही आणीबाणी देशात लागू केली होती। या आणीबाणीचा काळाकुट्ट इतिहास कसा आहे आणि एकंदर या आणीबाणीचे रोमांचकारी आठवणी कशा आहेत, या संदर्भामध्ये आज आपण लातूरातील केशवराज विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते अप्पारावजी कुलकर्णी यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत। नमस्कार अप्पारावजी। नमस्कार। माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद सर। आणीबाणीला जवळपास उद्या म्हणजे 25 जून रोजी 50 वर्ष पूर्ण होत आहेत। हो। तर हा आणीबाणीचा काळाकुट्ट इतिहास आपण जवळून पाहिलेला आहे आणि माझ्या माहितीनुसार जवळपास 110 दिवस तुम्ही कारावासात होता। हो। तर सुरुवातीला तुम्ही सांगा आमच्या प्रेक्षकांसाठी की तुम्ही कोणत्या कारावासात होतात आणि तुम्हाला कशा पद्धतीने अटक केली, कुठे होतात त्यावेळेस? आपल्या भारतामध्ये हा जो 1970 ते 1980 हे जे 10 वर्षाचा काळ आहे, हा अत्यंत घडामोडीने भरलेला आणि अनेक प्रकारच्या घटना या काळामध्ये झालेल्या आहेत। आणि त्या काळामध्ये साधारणपणे 1971ला बांगलादेश आणि भारत याच्यामध्ये मोठं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये आपल्याला प्रचंड मोठा विजय मिळाला। त्या विजयाचा फायदा घेऊन अगोदर श्रीमती पंतप्रधान इंदिरा गांधींनी निवडणूक घेतली आणि त्यांना 2/3 बहुमत मिळालं। 352 खासदार त्यांचे त्यावेळेला निवडून आले। प्रचंड होतं। प्रचंड बहुमत होतं त्याच्यामुळे। आणि मग ते बहुमत त्यांना मिळालं आणि त्या बहुमताचा त्यावेळेला नेमका 71, 72, 73, 74, 75 हा जो कालखंड आहे, हा अत्यंत एका घडामोडीने म्हणजे पडझडीच्या घडामोडीने तो बहरलेला आणि अनेक गोष्टी घडलेला तो कालखंड आहे। त्या कालखंडामध्ये एक ज्यावेळेला त्यांनी सरकार झालं आणि ते बेमुदतखोर सरकार झालं, इतकं बहुमत असल्यामुळं। कारण त्यावेळेला 2 काँग्रेस, एक संघटना काँग्रेस आणि एक इंदिरा काँग्रेस अशामध्ये आल्यानंतर या नेमकं 1971 मध्ये इंदिराजींना प्रचंड बहुमत मिळालं। संघटना काँग्रेस पूर्ण नामशेषच्या मार्गावरती झाली आणि मग 73, 74 हे जे 2 वर्ष आहेत ना, देशामध्ये भ्रष्टाचारानं प्रचंड थैमान घातलं, प्रचंड भ्रष्टाचार घेतलं। त्याच्यामध्ये गुजरातमध्ये चिमनभाई पटेल नावाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते आणि इथं नवनिर्माण आंदोलन म्हणून गुजरातमध्ये सुरू झालं। बिहारमध्ये गफूर सरकार होतं, गफूर ते गफूर सरकार, त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार आंदोलन सुरू झालं। आणि हे आंदोलन ज्यावेळेला सुरू झालं त्यावेळेला आणि मराठवाड्यामध्ये विकास आंदोलन असं सुरू झालं। त्यामुळे संबंध देशभर एक प्रकारची अस्वस्थता, प्रचंड मोठा भ्रष्टाचार यानं थैमान घातलेला असल्यामुळं या अशा 72, 73, 75 त्याच्यामध्ये अजून एक घटना फार जिला म्हणजे चूड लावता येईल असं म्हणते अशी घटना घडली। त्यावेळेला 1971 मध्ये इंदिरा गांधी रायबरेली मधून निवडून आल्या, तेव्हा त्यांच्या विरोधात म्हणजे राजनारायण त्यांनी अलाहाबादच्या हायकोर्टामध्ये एक केस दाखल केली की इंदिराजी या रायबरेली मधून भ्रष्टाचार करून निवडून आलेले आहेत। आणि मग ती केस 71, 72, 73, 74 अशा 75 पर्यंत ती केस चालू झाली। आणि मग अलाहाबादचे जे न्यायाधीश होते त्यांचं नाव आहे जगमोहनलाल सिन्हा आणि त्यांनी 12 जूनला असा निर्णय दिला की इंदिराजींनी या इलेक्शनमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे, त्यामुळं
त्यांची निवड रद्द करण्यात येते आणि येत्या 6 वर्षामध्ये त्यांना निवडणुकीला उभा राहता येणार नाही. आणि मग हे भ्रष्ट थैमान घातलेलं त्यावेळेला समाजामध्ये अस्वस्थता होती. त्याच्यामुळे याला काय झालं, याच्यामध्ये काही हे समाजाची अशी अस्वस्थता बघून 3-4 असे प्रचंड व्यक्तिमत्व ज्यांचा संबंध भारतावर प्रभाव होता असे व्यक्तिमत्व आले. मग नानाजी देशमुख त्यांनी पण त्याच्यात भाग घेतला. इंडियन एक्सप्रेस समूहाचे मोठे जे मालक होते रामनाथ गोयंका त्यांनी पण त्याच्यात भाग घेतला. साहित्यातले अग्रगण्य रामधारी सिंह दिनकर ही अशी 3-4 मंडळी एकत्र आल्यामुळं या आंदोलनाला एक प्रकारची धार प्राप्त झाली. आणि मग या तिघांनी रामनाथ गोयंका, नानाजी देशमुख आणि रामधारी सिंह दिनकर या तिघांनी मिळून जयप्रकाश नारायणांना विनंती केली की तुम्ही या आंदोलनाचं नेतृत्व करावं. आणि हे निकाल आल्यानंतर ज्या वेळेला 12 जूनला निकाल आला आणि देशामध्ये मग उठाव झाला, सगळी उत्स्फूर्त इंदिराजी हटाव, गद्दी छोडो, गद्दी छोडो, गद्दी छोडो. आणि मग या अशा वातावरणामध्ये साधारणपणे हे 25ला त्यांनी लागू केली. 22-23ला दिल्लीला जयप्रकाश नारायणांची प्रचंड सभा झाली. साधारण 7 ते 8 लाख लोक त्या सभेला होते. आणि ते बघितल्यानंतर इंदिराजी अत्यंत म्हणजे अस्वस्थ झाल्या. आता आपल्याला हे पद सोडावं लागतं आणि लोक आता उठणार. आणि मग तशा अवस्थेमध्ये खरं तर त्यावेळेला फखरुद्दीन आल्यावर अमेरिकेत होते, पण ह्यांनी बोलून नाही 12 जूनला मध्यरात्री 12:30 वाजता त्याने आणीबाणी घोषित केली. आणि घोषित केल्यानंतर त्या दिवशी म्हणजे कदाचित जगातली ती रात्र अशी असेल की एकदम जवळपास लाखभर लोकांना अटक झाली जाते एकाच दिवशी त्या दिवशी. आणि मग त्याने एक कायदा निर्माण केला आणि एक मिसा मेंटेनन्स इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट म्हणजे अंतर्गत सुरक्षा कायदा आणि DIR डिफेन्स ऑफ इंडियन रूल असे 2 कायदे त्यांनी निर्माण केले. आणि भारतीय संरक्षण कायदा म्हणजे DIR आणि अंतर्गत सुरक्षा म्हणजे मिसा. या मिसाखाली त्यांनी सगळ्या आपलं भाषण स्वातंत्र्य काढून घेतलं, लेखन स्वातंत्र्य काढून घेतलं, सभा स्वातंत्र्य काढून घेतलं, सगळ्या प्रकारच्या गोष्टी काढून एक वरवंटा त्यांनी देशावरती फिरवायला सुरुवात केला. एवढंच नाही तर जवळपास 1.5 लाख लोकांना त्यांनी त्या 25, 26, 27 3 दिवसामध्ये 1.5 लाख लोक अटक केली. आणि अटक करून सगळीकडं कायदा मिसाबरोबर DIR आणला. मिसामध्ये काही तुम्हाला कोर्टात जाता येत नव्हतं, काही दाद मागता येत नव्हती, काही नाही. आणि DIR अंतर्गत सुरक्षा कायद्याखाली. आणि मग अशा प्रकारे जवळपास आता शासकीय आकडा 1.5-3 लाखाचा आहे, पण अम्नेस्टी इंटरनॅशनल म्हणजे संघटना आहे ती म्हणाली की जवळपास 5 लाख लोक एकूण सगळे जेलमध्ये इंदिराजींनी टाकल्या. आता सगळेच विरोधी पक्ष जेलमध्ये असल्यामुळं त्या काळातच इंदिराजींनी काही घटनेमध्ये बदल केलेले आहेत. आणि ते धर्मनिरपेक्ष राष्ट्र तथा सेक्युलर स्टेट हा मुद्दा घटनेत नसताना बहुमताच्या बळावर त्यावेळेला इंदिराजींनी घटनेमध्ये मिसळलेला आहे. आणि मग तसंच त्यांनी दुसरा कायदा केला. पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष हे न्याय कक्षेच्या बाहेर राहतील. यांच्यावर कसल्याही प्रकारचा संसदेचा म्हणा, न्यायालयाचा म्हणा अधिकार असणार नाही. ते करतील ते पूर्व दिशा असा एक कायदा त्यांनी पास करून घेतला. आणि मग या अटकेमध्ये आता तुम्ही जे पत्रकार आहात 253 पत्रकार त्यावेळेला अटकेत होते. म्हणजे सगळ्या वृत्तपत्राचे गाजलेले पत्रकार 200 मुस्कट दाबी करून 253. पण त्याच्यामध्ये एक काही वृत्तपत्रांनी मनमानीला विरोध केला. स्टेट्समन, गार्डियन, इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रांनी आणीबाणीला प्रखर विरोध केला. आणि मग हे केल्यानंतर AD गोरवाला म्हणून एक मोठे विचारवंत त्यावेळेला होते. त्यांनी ओपिनियन नावाचं एक बातमीपत्र काढून त्याच्यातून प्रचंड मोठी आणीबाणी विरोधी हवा तयार केली. त्यामुळे गोरवालाचं हे नाव याच्यामध्ये फार मोठं त्यांचं योगदान आहे. त्याच्यावर नाही तर त्यांनी कला माध्यमावर सुद्धा निर्बंध घातले. त्याच्यामध्ये गुलजारचा आंधी चित्रपट होता. त्या आंधीमध्ये काही टीका असल्यामुळं त्यांनी गुलजारच्या आंधी सिनेमावर पण बंदी घातली. त्याचबरोबर आपले
किस्सा कुर्सी का हो. अमृतलाल नाहटाचा एक हो, होता, हो. त्याच्यावर सुद्धा त्यांनी बंदी घातली. हम्म. म्हणजे कला माध्यमावर बंदी घातली, सिनेमावर बंदी घातली. या गोष्टी करण्यासाठी एक चांडाळ चौकडी कार्यरत होती. पुढे त्या लोकांना चांडाळ चौकडी म्हणले जायचे. एक बन्सीलाल, हो. विद्याचरण शुक्ल, HR गोखले आणि संजय गांधी. तर बन्सीलाल कोण होते? हरियाणाचे, आणि ते संरक्षण मंत्री होते. नभो आणि प्रसारण मंत्री होते विद्याचरण शुक्ल. नाही, बन्सीलाल हे हरियाणाचे प्रसार मंत्री, विद्याचरण शुक्ल हे संरक्षण मंत्री, HR गोखले हे कायदा मंत्री, आणि कसल्याही प्रकारची अधिकार नसताना संजय गांधींचं नसबंदीच. हो, नसबंदीचा. ही 4 म्हणजे त्याला चांडाळ चौकडी म्हणून ओळखली जायची. चांडाळ चौकडी म्हणून ओळखली जायची. आणि मग त्याच्यामध्ये अजून एक असा विदूषक अध्यक्ष होता, त्याचं नाव देवकांत बारवा. त्याला दैत्यकांत बारवाच म्हणायचे. त्या पठ्ठ्यानं तर अशी घोषणा केली, इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा. आणि मग ज्याचा कोणाचा संशय आला त्याच्यामध्ये त्याला तात्काळ अटक करायचं, जेलमध्ये एकतर मिसा किंवा DIR खाली अटक करून टाकायची. असं होत होता. मग जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिन्यामध्ये जवळपास आणीबाणी स्थिर झाल्यासारखी झाली. पण अंतर्गत त्याचबरोबर त्यांनी 27 संघटनावर बंदी घातली. अच्छा. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा प्रामुख्यानं होता. बाकी इतरावरती आपलं 27 संघटना, त्या 28 पैकी 27 संघटना, 26 संघटना कागदावरच्या. सगळ्यात मोठी संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिच्यावर पण बंदी घातली. आणि बंदी आणल्यानंतर हळूहळू जे संघाचे प्रचारक होते त्या सगळ्यांनी आपले वेश बदलले, नाव बदलले, कपडे बदलले. मोदीजी पण ते वेश बदलून तयार केले. हो, सगळ्यांनी वेश बदलून हळूहळू समाजामध्ये काय काय झाले. कारण या सगळ्या साधारण 4 लाख लोकांमध्ये 70-80% लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे होते. त्या काळामध्ये अनेक आपल्या स्वयंसेवकाच्या घराची अक्षरशः होरपळ झाली. मग 4-5 महिन्यानंतर हळूहळू ज्यावेळेला हे प्रचारक बदलून फिरायला लागले, प्रवास करायला लागले, त्यावेळेला मग पुण्या स्वयंसेवकाचं काय आहे, त्यांना मदत सुरू झाली. जगण्यापुरते तरी मदत. कारण घरचा कमावताच गेल्यामुळं मुलं शिक्षणाला, मुली शिक्षणाला, त्याच सगळं बरं ह्याच्यातल्या बँकेतल्या पैशावर त्यांनी हे घातले ना, त्याच्यामुळं प्रचंड मोठी अडचण. मग हळूहळू ज्यावेळेला त्यावेळेला मग मला वाटतं सप्टेंबरमध्ये सत्याग्रहाला सुरुवात करायचा असं संघानं सबंध देशभर ठरवलं मध्ये. आणि मग ते सत्याग्रह कसे करायचे? 100-200 नाही तर 7-8 लोकांनी यायचं, गावशी घोषणा द्यायच्या, करायच्या, तसा करायचा. त्याच्याबरोबर मग आम्ही जे स्वयंसेवक होतो, म्हणजे जेलमध्ये नाही काही नाही, पण आम्ही एक अंतर्गत अशी दररोज सायक्लॉस्टाईल काही पत्रक काढायचे. आणि मग ते पत्रक सरपंचापासून खासदारापर्यंत ही 700 लोकांची चेन असते जिल्ह्यामध्ये. त्या सगळ्यांना आम्ही ते, मग ते सुद्धा कसं एकाच पोस्टात टाकायचे नाही, इथं 10, इथं 10, इथं 10. आमचं संध्याकाळी आपलं ते द्यायचं. आणि मग सत्याग्रह सुरू झाल्यानंतर त्यावेळेला भिंतीवर आम्ही लिहायला लागलो हळूहळू. ते सगळं म्हणजे लोकांच्या अंगवळणी पडलं आणि सत्याग्रह सुरू झाले. मग कुठं 8 लोकांनी, कुठं 10 लोकांनी, कुठं 15 लोकांनी, कुठं 4 लोकांनी, कुठं 2च लोकांनी. म्हणजे एक तर आमचे व्यंकटराव कोडगे आणि प्रकाशराव पाठक, ह्या दोघांनीच गोलाईमध्ये ते प्रकाशराव पाठक वरती हिंडायचे आणि खाली हे पत्रक वाटायचे. असे दोघांपासून ते साधारण 25 लोकांपर्यंत सत्याग्रह सुरू झाले. आणि मग आम्हाला कसं धरलं, आता व्यक्तिगत मला जे धरलं ते काय केलं आम्ही, मला ते आम्हाला उत्सुकता येते जाणून घ्यायची की तुम्हाला कुठं कसं पकडलं आणि कसं तो अनुभव काय होता. तर काय झालं, मग इथं सोमनाथराव खेडकर कारखानीस नावानं, आणि आता जे विश्व हिंदूचे जे महामंत्री विनायकराव देशपांडे, त्यांना पण एक नाव बदलून ते इथं फिरत होते. मग आम्ही भिंतीवर लिहायला सुरू केलं. करता करता मग ते कावानं लिहायला सुरू केलं. नंतर रंगानं, मग नंतर आम्ही ऑइल पेंटने लिहायला सुरुवात केली. आमची भीती मेली. आणि मग असं झाल्यानंतर मग ते लिहिलं की मग आम्ही पहाटे लिहायचं. सकाळी 6-7 वाजता मुद्दाम ठाण्यासमोरून जायचं. मग पोलिसच्या चर्चा, कोण लिहितोय की मला काय आहे की ते आम्हाला ऐकायचं. आम्ही आपलं सावसूतपर्यंत तिच्या समोरून जायचं. मग एकदा काय झालं, एकदा सोमनाथराव खेडकर हे जिल्हाभर फिरायचे. मग त्यांनी सांगितलं, आणि आमचा ज्ञानेश्वर रसाळ
पण त्याला सांगितलं की बाबाने त्यांनी सांगितलं, सोमनाथराव प्रवासाला गेले आणि त्यांनी मला सांगितलं की आप्पा आता 2-3 दिवस लिहायचं नाहीये. दरम्यानच्या काळात माझी ज्ञानेश्वर रसाळची भेट झाली नाही. मग पोलीस सतर्क झाले की मग त्यांनी सगळ्या रिक्षावाल्याला सांगितलं असं कोणी लिहित असेल तर आम्हाला सांगायला यायचं. आणि मग 27 खबरे 27 डिसेंबरला पहाटे आमचा त्या आता जे साठे चौक आहे ना गोलाईच्या पुढच्या बाजूला तिथं लिहित असताना एका रिक्षावाल्यानं सांगितलं आणि रसाळ पकडला गेला. 28 त्याला मार दिला. त्याला मार दिल्यानंतर त्यानं सांगायला सुरुवात केली. मग आता जिथं आपल्या अण्णा वगैरेंचं घर आहे इकडं या ते गोविंदपूरकडचं कोणतं हे साळेगल्ली नाही आपलं काय म्हणतात त्याला, गोविंदपूर लग्न आहे ना ते पूर्णानंद मंगल कार्यालय, पूर्ण आनंद मंगल कार्यालयाच्या पुढल्या बाजूला सावरीकर म्हणून त्यांच्या घरामध्ये सायवाडी ते कार्यालय होतं. मग त्याचा ताबा माझ्याकडे होता. तिथं मग ते आम्ही सायकल स्टँड करायचं, लिहायचं, ते काढायचं आणि हे करायचं. एकदा तर काय झालं, मी आणि विनायकराव देशपांडे देशी केंद्र शाळेच्या भिंतीवर लिहित होतो आणि पाठवून पोलिसचा आकार आला. आम्ही जे पळत सुटलो तिथून पळत सुटलो आम्ही ह्या अशोक हॉटेलच्या मधल्या पोळातनं शिरलो. 2-4 कुत्रे आले, त्याच्या अंगावर आम्ही आमचे ते डबे फेकले. तिथून मधून गेलो आम्ही पुण्याच्या पुढे आणि इथं अलीकडं मायदेवरीचं घर तिथं बांधलं होतं. अर्धा तिथं जाऊन आम्ही बसलो. पोलीस मागे आले, त्यांना कळलं नाही. आम्ही तिथं बसलोय अंधारात. आता रात्री 2ची वेळ आहे. मग पोलीस बघितले गेले. आम्ही दोघे बाहेर आलो, कार्यालयात जाऊन बसलो. आणि मग त्याने रसाळनं नाव सांगितलं माझं, बोलली ते म्हणल्यावर. आणि मग मी त्यावेळा केशरा शाळेत झोपत होतो. केशरा शाळा आपल्या इथं आता जे हॉटेल आहे शिवनेरी हॉटेल आहे इथं, तिथं केशरा शाळा होती. मग मी रोज रात्री 10 वाजता जेवण करून तिथं झोपायला जायचं. मी आणि 2 चपराशी राहायचे. मग सकाळी उठले की बरं तिथं पोरं आमच्यावर शाळेचे 5-7 पोरं राहायचे. मग सकाळी उठायचं, व्यायाम करायचा. आणि मग 29 डिसेंबर 1975ला मग तिथून 5 वाजता उठून त्या सायवाडीच्या घरी यायचं. आणि मी सायकलवर येत असताना नेमकं त्याच वेळेला साधारण 5 वाजायची वेळ होती पहाटेची. मी ती सायकलून जायला आणि तिथून त्या घरातून पोलीसची गाडी ज्ञानेश्वरला गाड्या समोर भेट झाली. आणि मला त्या पूर्णानंदच्या समोर त्यांनी गाडी पकडली. मग ज्ञानेश्वर सुटला आणि त्यांनी मला धरलं. मग आता 29 तारखेला खूप मारहाण झाली. मग मला 29-30ला मला सुट्टी असल्यामुळं आम्हाला कोर्टात येऊन उभं केलं आणि तिथून मग आमची सचिवलपट सुरू झाली. मग तिथून नंतर त्यांनी मला भेटायला आले तर आमचा शशी प्रयाग, प्रकाश जोशी, वैजनाथप्पा लातुरे या सगळ्यांना मला ज्ञानेश्वरला असं 5-7 लोक होतो. आम्ही त्यांना पकडलं आणि मग साधारणपणे 2-3 जानेवारीला आमची धाराशिवच्या जेलमध्ये सगळ्याची भेट झाली. आमचे बऱ्याच नंबर 5 मध्ये आम्ही होतो. पण त्याचा एक फार मोठा विलक्षण अनुभव, पण हा आणीबाणीच्या काळातला असा आमचा अनुभव आहे. मग आम्ही तिथं सगळं तिथं अगदी म्हणजे जसं आपलं तर सर त्या धाराशिव जेलमध्ये तुम्हाला बंदिस्त केलं. तर तुमच्यासोबत एक म्हणजे महत्वाची व्यक्ती कोण कोण होत्या आणि तुम्ही तुमचा काल म्हणजे कसं जायचं, काय काय दिनक्रम कसा? आम्ही तिथे गेल्यानंतर आमच्या बरोबर सत्याग्रह करणारे लोक काही यायचे. औषधाचे शिवरुद्राप्पा केवळराम त्यांच्या नेतृत्वाखाली एक 10-12 लोकांची टीम आली. त्याच्यानंतर गेल्यानंतर आपल्या आमचे असे ते धाराशिवची एक टीम आली 4-5 लोकांची. ती पण आली, ती 4 दिवस राहायची जायची. कारण त्यांना तरी पण आम्हाला तसं काहीच नव्हतं. आम्हाला त्याने अचानक पकडलेलं ना, आमची बेल आमची जामीन होत नव्हती, काही नाही. आणि मात्र कायम तिथं राहिलेले. तर सकाळचा आमचा कार्यक्रम म्हणजे तिथं आपलं संघाचं शिबिरच होतं. ते आम्ही पहाटे 3:30ला उठायचं. उठल्यानंतर मग आता आम्ही जवळपास साधारणपणे त्या बऱ्याकीमध्ये ती बऱ्याक 18 बाय 35 फूट अशी होती. 35 फूट लांब, 18 फूट रुंद आणि कुठंच काही नुसत्या भिंती. आणि पार वरच्या बाजूला म्हणजे त्या जवळपास उंच सुद्धा मला वाटतं काहीतरी 13-14 फूट उंच असतील ते. शौचालयाची म्हणजे अर्धवट शौचालय, माहिती नाही आपल्याला तशा अर्धवट शौचालयात बसून. पण ते मग एकदा अंगवळणी पडला. आमच्या सकाळपासून जे कार्यक्रम चालायचे ते संध्याकाळी 9 वाजता शेवटचं भाषण माझं व्हायचं आणि आम्ही झोपायचो. मग आता 2 दिवसांची उशिरा वृत्तपत्र. मग तिथले आम्ही ते तिथं वाचनालय असतं, त्या वाचनालयातली साधारण 170 पुस्तकं आम्ही त्या 2-3 महिन्यात पूर्ण वाचून काढले. आणि मग त्याच्यामध्ये
गीता पाठांतर पद्य पाठांतर, लेखन वाचन, दासबोध वाचन अशा अनेक उपक्रम आम्ही त्या काळामध्ये केले. आणि त्याच काळामध्ये जवळपास अर्ध्याच्या वरती गीता मला तिथंच पाठ झाली, कारण तोच व्यवसाय होता. पण तुम्हाला अशी भीती वाटत होती का सर, की बाबा आपल्याला आता अटक तर केलेली आहे हो आणि आणीबाणीनं तर आता कधी हटवेल ही म्हणजे काही हो. माहिती नव्हतं, हो आपण कधी बाहेर येऊ की काय येऊ, तर का मुंबईचा काळ होता. नाही. तर त्याच्यामध्ये काय होतं, आमचे काही लग्न झालेलं नव्हतं. हो. आमच्यावर तर आम्ही जे 7-8 लोक होतो ना, म्हणजे वैजनाथ अप्पा लातुरे, मी, ज्ञानेश्वर रसाळ, प्रकाश जोशी, शशी प्रयाग, आमचे सुब्रमण्यम आणि असे आम्ही 7 जण लोक होतो. आमच्यावर तर 33 कायदे लागलेले होते. 33 कायदे. आता खरं तर ते एवढं बाळ होतं, ते आमचं कुठे गेली करते आम्ही ठेवायला पाहिजे होतं, पण दुर्लक्षामध्ये नाही. तर त्याच्यामध्ये आमच्या लक्षात आलं की आपण आता काही बाहेर जाऊ असं वाटत नाहीये. तुम्हाला एक घटना सांगतो. 1976 साली पाडव्या दिवशी आम्ही जेलमध्ये होतो. पाडव्या दिवशी देशमुख, सतीशराव देशमुख म्हणून जे सोलापूरचे आमदार, त्यांचे भाऊ ते CID मध्ये होते. अच्छा. ते आम्हाला पाडव्या दिवशी सतीशराव देशमुख हे आमच्या गुरुशांत आप्पाचे मित्र आणि वैजनाथ आप्पाचे मोठ्या मित्र असल्यावर ते आम्हाला पुरणपोळ्या वगैरे घेऊन जेलमध्ये भेटायला आले. मग आल्यावर मला आणि त्यांनी, कारण माझा परिचय, मी दोघं गेलो. मग तिथं गेल्यानंतर आम्हाला त्या जेलर समोर ते कसं काय म्हणले, तुम्ही आता लिहून द्या आणि बाहेर पडा. आता बाहेर बाई सोडेल असं नाही, म्हणून तुम्ही इथं फुकट झिजण्यापेक्षा, मी म्हणलंय बघा देशमुख साहेब, म्हणलं तिथे गेलं काय मारायचं, इथेही मारायचं आहे, माफीनामा देऊन द्या मला. माफीनामा द्या. म्हणलं आम्ही अजिबात माफीनामा देणार नाहीये, पण मला काय दिसेल ते सांगतो तुम्हाला. म्हणलं भविष्यात कुठलीही वाईट गोष्ट ज्या वेळेला सुरू होते, त्या वाईट गोष्टीच्या बरोबर कुठलीही असो, आपल्या व्यक्ती जीवनात सुद्धा सावलीच्या रूपानं तिला प्रतिवाद करणारी घटना चालत असते. म्हणलं आम्हाला दिसतंय की 2 वर्षाच्या आत आम्ही बाहेर आहोत आणि लोक आमचा सत्कार करते, ते हसायला लागले आम्हाला. आम्ही आलो, पण मलाही जरा वाटलं असं असेल तर काय बाबा. आम्ही त्यांची भेट संपली आमची, आणि मग आम्हाला कोणी बेल देत नव्हतं, जामीन देत नव्हतं. पण माझ्यानुसार आम्हाला 6-7 एप्रिलला परत तारीख असायची आमची, कारण त्यावेळेला जिल्हा धाराशिव होता ना, लातूरला काही होतं, लातूर हे उपजिल्ह्याचं स्थान होतं. मला ते तारखेला आणलं की मग आमच्याबरोबर 6-7 पोलीस, आम्हाला राजकैदी असल्यामुळे हातकड्या नसायच्या. आम्ही इथं आले की मग आम्ही आलो, आणि अचानक मला वाटतं आमचे 8 एप्रिल 2076ला आमची जामीन झाली. कंकणवाडी नावाचे एक जज होते, त्या कंकणवाडीने सांगितलं, कारण 90 दिवसामध्ये एखाद्या आरोपीला पकडल्यानंतर 90 दिवसामध्ये त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल जर तुम्ही नाही केलं तर त्याला MC म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये ठेवता येत नाही, असा नियम असल्यामुळे आम्हाला अचानक जामीन झाले आणि आम्ही बाहेर सुटलो. मग आल्यानंतर पण आमच्यावर लक्ष होतं, कारण पाळत ठेवली होती आमच्यावर. मग आम्हाला ते लक्षात होतं पाळत, पण आम्ही जवळ एखादा कागद ठेवायचा नाही, काही नाहीये आपली थोडे शाळेत आम्ही पुरावे काहीही आपण ते करायचे, पण काम मात्र मग तोंडी निरोप भूमिगत. मग आता आमचा शेषराव कोळपे म्हणे आमच्या उंबडगाचाच होता, तो मिसामध्ये, त्याची बायको आमची त्या वडगावमध्ये होती. मग मी त्याला, मला कळलं की तिचं अडचण म्हणून आम्ही तिथं त्या वडगावमध्ये जाऊन तिला भेटून आम्ही काही संघाने दिली, तिला मदत केली आम्ही त्या काळामध्ये. ते आम्हाला म्हणजे अजूनही आता ते वडगावचे जे लोक आहेत ना, त्यावेळेला गेलेले अजूनही ते मोहन, मला वाटतं ना अण्णा मोहन भोसले का शेळके काहीतरी नाव आहे त्यांच्या, त्या आमच्या विमलताईच्या माहेरच्या याचं, अजूनही ते नाव काढतात. पण तुम्ही आम्हाला फार काळामध्ये मदत केली, कारण संकटात मदत, अशा प्रकारच्या त्या आठवणी आहेत आमच्या. बरं सर, तुम्ही आता मिसातनं बाहेर पडला, सगळं झालं, तुमचं कार्य तर चालू होतं. हो. पण तुम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील स्वातंत्र्य सेनेत एक जबरदस्त उभं काम केलं होतं, तर ते जरा थोडं काय झालं, ते काय ते की 2015ला आपला जो ज्ञानेश्वर रसाळ विवेकानंदमध्ये नोकरीला होता ना, तो 4-5 वेळा 15 सालाचा अपराव असा झाले, कुठल्या तर बातम्या आणायच्या, हे याला आले, अरे म्हणलं मिळत नाही, आपण त्यासाठी केलं नव्हतं. एकदा 2दा 3दा तो काहीतरी आमचा ज्ञानेश्वर रसाळ काही मला सोडणार, पिछे काही सोडणार. मग म्हणल्यानंतर मला एकदा मुद्दा परभणीहून आमच्या जोशी नावाच्या विजय जोशीचा फोन आला, माझे मामे होते. विजय जोशी म्हणले अपराव, त्यांनी एक वृत्तपत्र चालवायचे, दिलासा.
मग त्याचे त्यांनी मी तर वाटत असे त्यांनी दिलेले. ते म्हणले अपराव अशी अशी बैठक आहे आणि तुम्ही या. मग मी ज्ञानेश्वर म्हणला अपराव बैठक आहे. मग मी काय केलं, म्हणलं हे त्या बैठकीला जाऊन त्याला सांगू आम्ही गरज नाही काही. म्हणून मी, आमचा ज्ञानेश्वर रसाळ, प्रकाश जोशी आणि आमचा शशी प्रयाग आम्ही गाडी करून त्या परभणीला गेलो. आणि त्या मराठवाडा विद्यालयामध्ये 70-80 लोक आपल्या महाराष्ट्रातले, म्हणजे मराठवाड्यातले. मग उत्तर प्रदेशमध्ये चालू होतं, मध्य प्रदेशमध्ये चालू होतं. ते सगळे GR आणलेले, सगळे आणलेले. आणि मग तिथं ठरले की बाबा तुम्ही काम करणार काय. मला म्हटलं आता काय करावं बाबा. इथं विजय जोशी म्हणले ह्याला खर्च लागेल की. नाही म्हणले खर्च जास्तीनं करायचा. मग मी शब्द दिला की म्हणले मी काय करतो, आता गेल्यानंतर फक्त जिल्ह्यामध्ये किती लोक आहेत ह्याचा सर्वे करतो तुम्हाला सांगतो. तिथून आम्ही इथं आल्यावर मग कोण कोण सत्याग्रह केला म्हणून मी एक पहिली जिल्ह्यामध्ये फेरी केली. मग आता चला जाता येताना मी मग आम्ही ते म्हणलं आपण कुणाला एक नवा पैसा मागायचा नाही. मग ती सगळी माहिती गोळा केली. तिथं जा, इथं जा. मग राजूर म्हणजे अहमदपूरला गेलो, शिरूर ताजबंदला गेलो, उदगीरला गेलो, औशाला गेलो. सगळ्याचे त्याच्यामध्ये माझ्या लक्षात असं आलं की 17-18 संसद गेलेले आहेत, त्यांच्या मंडळी आहेत. आणि मग कुणी 1-2 एकर शेत काही झालं चाललंय त्यांचं. मग 15, 16, 17, 18 आम्ही तो सगळी माहिती डाटा केला, लिहून घेतलं. त्याच्यानंतर ते 100-100 स्टॅम्प लिहून देऊन ते 16, 17, 18 मला लोक म्हणाले अपराव तुम्ही पैसे. हो म्हणलं मी पैसे घालणार आहे. म्हणजे तुम्ही कसं काय. आणि म्हणलं मी शब्द दिलाय प्रांताला की मी पैसे घालणार, तुम्ही पैसा एक नवा पैसा द्यायचा नाही. मग चहा पाहिजे कुरकुरायला माझ्याकडे चहा प्यायला. अरे म्हणलं मी गृहस्थी माणूस आहे. म्हणलं तुम्ही घरी आता चहा तुम्ही घेतला पाहिजे म्हणलं माझ्या घरी. मी काही एवढा कसा दरिद्री मनुष्य नाही, परमेश्वराने मला भरपूर दिलंय. आणि म्हणलं कुणी डावात घालते, कुणी पत्त्यात घालते, कुणी दारूत घालते, मी ह्याच्यात घालते. म्हणलं माझ्या एक महिन्याच्या पगाराचे 4-5 हजार रुपये. आणि मग ज्या वेळेला पहिल्यांदा ते पाठपुरावा केला, मग आमची एक बैठक झाल्यानंतर पहिले ज्या वेळेला मला वाटतं 2018 सालच्या जानेवारीमध्ये ते मंजूर होऊन काहीतरी लाख रुपये. मग त्याने ते महिन्याभरच्याला 10,000, महिन्याच्याला 5,000 असं करून ते आम्हाला त्यांनी दिल्यानंतर मग लोक म्हणले पैसे तुमचे. म्हणलं तुम्ही आता काय देवदेव करा नंतर या. मग 15 दिवसांनी बैठक बोलावली, प्रांताला आम्ही चौकशी केली काय ते. आणि मग साधारणपणे माझे 20,000 रुपये खर्च झाले होते. ते सगळे मग आम्ही प्रांताची पावती आणली. त्या काळातले 20,000 म्हणजे 2 लाखच्या जवळ. त्याच्यात आम्ही ते पावत्या फाडल्या, पावत्या घेतल्या. लगेच त्याचं एक आम्ही कार्यकारिणी केली. मी अध्यक्ष झालो, आमचा रसाळ उपाध्यक्ष झाला, आमचे विजय धाराशिव सत्याग्रह केले करून दीनदयाळ बँकेमध्ये खातं काढलं, सगळे पैसे खात्यात भरले. म्हणलं कुणाला ते संशय नसावा, सामाजिक पैसा आहे. अजूनही आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्तम काम लातूर जिल्ह्याचं आहे की सगळ्या प्रकारची अपडेट माहिती. आम्हाला इथं काय होतं, जी श्रीकांत नावाचे कलेक्टर होते ना, त्यांनी अतिशय मदत केली, अतिशय उत्तम. त्यांचे कलेक्टर, RDC, त्याच्यानंतर CO, त्याच्यानंतर तुमचे हे पोलीस अधीक्षक आणि सरकारी वकील 5 जण. मग ते आमचं श्रीकांतच्या संबंधात ते म्हणले अपरावल्याच्या ह्याच्यात घ्या म्हणजे 6 जण करा, त्यांची माहिती मिळते. मग त्या आमच्या जी श्रीकांतनी मला एकदा मुद्दाम कलेक्टर ऑफिसला बोलावलं आणि जसं मी तुझ्याशी बोलतोय ना तसं अर्धा तास आणीबाणी काय त्यांच्या समोर मांडलं. कारण त्यांना काही माहिती नाही, त्यांना आणीबाणीचा काही माहिती नाही, ते नंतर जन्मलेले. म्हणले अपराव हे काय प्रचंड मोठं तुम्ही काम केले आणि आलं पाहिजे. त्याच्यामुळे मग त्यांच्या ह्यानं मग आम्ही काय केलं की आम्हाला त्या कलेक्टर ऑफिसमध्ये आम्हाला कोणी एक नवा पैसा मागितला नाही, पण कृतज्ञता म्हणून आम्ही काय केलं, एक मोठं जेवण आम्ही सगळ्या ऑफिस कलेक्टर ऑफिसला दिलं. मग त्याला आमचे कलेक्टर साहेब आले होते, आम्ही आपले आमचे संभाजीराव पाटील निलंगेकर त्यांना बोलावलं होतं, पण ते पूर्वनियोजित कार्यक्रमाला आले नाहीत. पण आपले नागनाथ नेडवदे आले आणि मग वैजनाथ लाथोरेंना बोलावून तो त्या कलेक्टर ऑफिसमध्ये मुद्दाम जेवणाचा कार्यक्रम मुद्दाम केला आम्ही. आणि मग सगळ्याला सांगितलं. मग मी काय केलं, मी जातवार मुद्दाम, आता साधारण 104 लोकांना आपल्या जिल्ह्यात मिळते, त्यातले 84 आपल्या संबंधित आहेत, त्याच्यातले 20 लोक आपले समाजवादी पक्षाचे आपले जे होते ते जनता दलाचे. पण ते आता मनोहर गोमारे वगैरे, आमचे धनंजय पाटील, आमचे चंद्रकांत मलवाडी सगळे. मग ह्या सगळ्यांच्या ह्याच्यानं आम्ही जातवार काढली, जातवार.
मग माझ्या लक्षात असं आलं, ह्या 84 मध्ये लोक त्यामध्ये संघ ब्राह्मणाचा हा जो अत्यंत खोटा आरोप आहे, फक्त 14 ब्राह्मण आहेत, बाकी सगळ्या जातीचे लोक आहेत. सुनीता आरळीकर पासून सगळे. मग त्यामध्ये मराठा आहेत, लिंगायत आहेत, महार आहेत, मांग आहेत, मातंग आहेत, गुरव आहेत, त्याच्यानंतर सगळ्या जातीचे लोक आहेत. बडगिरी पण होते का? होते, बडगिरी होते ना, ते जनता दल होते, बडगिरी होते, ते पण होते, बडगिरी पण होते. त्या अजून ते मानधन चालूच आहे त्या सगळ्या. अगदी आपण ज्यांनी दिले त्याचं घेतो, नाही दिले त्याचं आपण सगळ्याचं काम आपण करतो. आता सुद्धा जे काम आहे ना त्यांचं आले की नेऊन देणं करणं, ते आता गेल्यानंतर मग त्यांचं डेथ सर्टिफिकेट करून त्यांच्या मंडळीचं घेऊन देणं, हे सगळं आम्ही काम करतो. आता आमचे अशोक मठपती जे ते सेवा झाले ते आता सेक्रेटरी आहेत आमच्या संघटनेचे. मग आणि ते दंडीमे होते, दंडीमे गेले. दंडीमेला काय गाडी चालवायला येत होती, त्याच्यामुळे त्या ड्रायव्हरचा प्रश्न उठला होता, पण दंडीमे मध्येच गेले. त्याच्यामुळे आमचा जरा झालं. पण काय अशोकरावना केलं. आता हे आमची उद्याला 11 वाजता कार्यालयामध्ये तुम्ही जरूर या, संघ कार्यालयात. तिथं आज 25 जूनचा आम्ही कार्यक्रम करणार आहोत. अगदी बरं, नक्की. सर, आता ही जवळपास 21 महिन्यानंतर आणीबाणीची गोष्ट ही उठवली ते. हो, बरोबर. इंदिरा गांधी. तर त्यावेळेसचा काय अनुभव कसा तुमचा? एकदम काय तुम्ही काय झालं ज्या दिवशी, त्यावेळेस प्रसार माध्यम काही नव्हती जास्त. त्यावेळेला काय झालं, ज्या दिवशी निकाल लागला, इंदिरा गांधी पडली, तेव्हा सांगतो आम्ही त्या दिवशी आपले जे बेंबळकर सर आहेत ना, वासुदेवराव बेंबळकर सर, वासुदेवराव बेंबळकर सर, त्यांचे त्या ह्याच्यामध्ये त्यांची आमची मैत्री. मग ते म्हणले आपण आज निकाल आहे, तुम्ही आमच्या घरी या. मग आम्ही 4-5 लोक त्यांच्या घरी जाऊन, ते त्यावेळेला कुठला टीव्ही का काय, टीव्ही नव्हता, रेडिओ होता. आणि तुम्हाला सांगतो रात्री 1:30 वाजता बातमी आली की रायबरेली येथून इंदिरा गांधी पडल्यात, राजनारायण जिंकले. आम्ही असे ओरडत बाहेर रस्त्यावर आलो, सगळ्या रस्त्यावरती जल्लोष. मग कोणी म्हणजे बेफाम झालेले त्या दिवशीची रात्र, कारण इतका मोठा हा जल्लोष होता की ती पडल्यानंतर फार म्हणजे उत्तर भारतामध्ये जनतेनं काँग्रेसला शेंडी सुद्धा ठेवली नाही, सपाशेट करून टाकलं सगळं. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश सगळ्या ठिकाणी पूर्ण काँग्रेसचा सफाया झाला पूर्ण. मग तो काय आनंद, वेगळा जल्लोष होता. त्याच्यानंतर मग सगळे सुटले, बाहेर झाले. आम्ही ते आमच्यावरचा आम्ही खटला काढून घेतला, त्यांनी काढून घेतले, सगळे ते पूर्ण झालं. त्यावेळेचा आनंद काही फार म्हणजे अत्यंत आनंदाची गोष्ट आमच्यासाठी होती. हो सर, आता काल मर्यादा असल्यामुळे आपल्याला थोडं थांबावं लागेल. बरं. तर यथावकाश ज्यावेळेस पुढे अजून आपल्याला वेळ मिळेल बरं, त्यावेळेस विस्तृत मुलाखत आम्ही तुमची ह्या विषयात घेऊ. हो. पण एक शेवटाकडे जात असताना मला एक तुम्हाला थेट प्रश्न असा विचारायचा आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर असे आरोप होत आहेत की स्वातंत्र्यामध्ये भाग घेत नाहीस. पण तुमच्या ह्या बोलण्यातनं एकंदर सगळं असं दिसतंय की बाबा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जे भूमिगत राहून जे जातनीय पक्षनीय ते काम केलेलं आहे ते अजरामर असं काम आहे. तर जे आरोप करतायत त्यांना तुम्ही काय उत्तर देणार? आता ते कसं आहे, आरोप आता बघा ना, मागच्याच कालच्या झालेल्या इलेक्शन मध्ये किती खोटे आरोप झाले ते संविधानात. हे असे कसं आहे, माध्यम आणि काही लोक अजून भ्रष्टाचारानं बरबटलेले लोक ज्यांनी आपला मालामाल झालेत ना, त्यांना त्याशिवाय पर्यायच नाही. बरं, सत्य हे असं आहे की ते गोड पडल्यासारख्या भाग आहे ते. त्याच्यामुळं आता ह्यांना उत्तर म्हणजे हेच, आम्ही त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे त्याचं. अगदी म्हणजे तुम्हाला सांगतो आता, म्हणजे ह्या लोकांचं असं आहे की हे लोक आपल्या फायद्यासाठी चिटकलेले लोक आहेत. अगदी आता केशवराज मध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही जाणता राजा पहिला प्रयोग केला. जाणता राजा पहिला प्रयोग केल्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांची एक लिस्ट बनवली. आमच्या लक्षात आलं लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यातल्या पंचायत समितीच्या सदस्यापासून अगदी विलासरावांच्या साडूपर्यंत, पद्मश्री पाटील साडूपर्यंतची मुलं आमच्याकडं. त्या मुलाची आम्ही बैठक घेतली आहे. त्यांना सांगितलंय की आपल्या परवा दिवशी पालकांचा मेळावा आहे, आई वडील त्याच्या यायचंच नाही, तू पालकाचा मेळावा घेतला आम्ही. आणि सगळे ते काँग्रेसचे पुढारी होते. त्यांना म्हटलं मित्रांनो, ही तुमची मुलं तुम्ही आमच्याकडे टाकला त्याबद्दल आम्ही फार आभारी आहोत. तुम्ही विश्वास टाकलाय आमच्यावरती, पण आम्ही ह्या शाळेचं दारिद्र्य जाण्यासाठी आम्ही जाणता राजा कार्यक्रम करणार आहोत. तर तुम्ही विलासराव आणि पद्मसिंहाला सांगा, यांना मदत करा.
आणि मग लगेच त्यांनी सांगितलं ना की ह्या शाळेला जे असेल जाणताना मदत करायची. मग आमचा उमाकांत धोंडराव कार्यवा होता, मी त्याच्याबरोबर होतोच आम्ही. आणि मग 8 दिवसानंतर आम्हाला विलासरावांचं बोलावणार, म्हणजे तुम्ही कार्यक्रम करा. आणि त्याने आम्हाला मला वाटतं 11,000 रुपये काढून दिले माझ्या पहिली देणगी. आणि त्याच्यामुळं मग पद्मश्रीचं तसंच. आणि त्याने ते इथला मला वाटतं कोणते इनामदार म्हणून एक अध्यक्ष होता मला वाटतं इनामदार, त्याला सांगितलं की हे 2 चांद पाशा इनामदार इतने कि ये 2 आदमी आए, डायरेक्ट उनका हमारे मिलाना, इनका समय बर्बाद नहीं करना. त्याच्यामुळे आम्ही विलासरावांच्या भेटायला गेलो की डायरेक्ट आभारमध्ये येत होते. तुम्ही कोणच होती पण आम्ही ते जाणताराचे अडकलेले होते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला 55 लाख रुपये झाला. आणि मी आणि उमाकांत यातले 25 लाख रुपये आम्ही दोघांनी उभे केले त्याच्यात. प्रचंड मोठा लोकांनी प्रतिसाद दिला. त्याच्यामुळे ते केशराची इमारत उभी राहिली. पण आम्हाला जरा दुःखाचं आहे की ती आरसीसीची करायला पाहिजे होती, पण ते लोड बेरिंगची इमारत केली. आज जेव्हा होऊन गेलं तेवढं ज्ञान नव्हतं, पण वगैरे काय नव्हतं, तर ते तेवढं झालं. पण आता शाळा व्हायचं कारण तेच आहे. जर ती जाणकार झाली तर शाळा इतकी मोठी झालीच नसती ना. आणि अत्यंत समर्पण भावनेनं शिक्षक करणारे असल्यामुळं ते असं काम उभं राहिलेलं आहे. म्हणजे अजूनही आता तुम्हाला सांगतो आम्ही शाळेतल्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा. बाळासाहेब गेले ना परवा, बाळासाहेब दीक्षित 4 वर्षापूर्वी, मग त्यांच्या नावाने एक प्रतिष्ठान काढलंय उदगीरला. आणि त्या लोकांनी अध्यक्ष मलाच केलं. मग आता ते मध्येच कोरोना आला, पैसा जमवायचा ना. मला आता काय करावं. मग मी आमच्या विद्यार्थ्याला ते आवाहन पत्रक आणि पत्र लिहायला सुरू केले. असे 25 पत्र मी पाठवले. त्यातल्या अनेकांनी तात्काळ प्रतिसाद दिला ना, पैसे पाठवले. आता अनेकांनी असं म्हणले की आम्ही आमच्या घरी येऊन आमचा संसार बघून गेलात की आम्ही तुम्हाला पैसे देऊ, तोपर्यंत देत नाही. असं म्हणजे असा प्रेमाचा धाक विद्यार्थ्यांनी घातला किंवा तुम्ही आमच्या घरी या, संसार बघा आणि पैसे घ्या. पण आमच्या नाशिकचा आमचा योगेश पाटील त्यांनी 51,000 रुपये पाठवले परस्पर त्या. आमचा मनोज जपे त्यांना 11,000 रुपये पाठवले. तर म्हणजे आज की मी अजून देईन तुम्हाला. पण आता हे असे अनेक विद्यार्थी आमचे असे आहेत की त्यांनी बरोबर सगळे पैसे दिले आपल्याला. त्याच्यामुळे आता तशा अर्थानं आमचं बाळासाहेब दीक्षित प्रतिष्ठान हे कार्यक्रम करण्यापुरतं ते स्वयंपूर्ण झालेलं आहे. आम्ही एक 5 लाखाची एफडी केली आहे, त्याचे 50,000 येतात. अजून देणारे देणगी देणारे आहेत. आमचं जे लोकतंत्र सेनानी संघ आहे त्या संघानं तर एक पगार असे 3.5 लाख रुपये त्याला प्रतिष्ठानला दिले. आपलं कार्यालयाचं बांधकाम संघाचं चालू होतं लातूरचं, त्याला 35,000 रुपये आम्ही दिलेले आहेत. म्हणजे आम्ही जे काही पैसा येतोय आता हा मानधन म्हणून, त्या मानधनातनं आपण आपल्या या संस्थांना मदत करणं प्रामुख्याने आम्ही ते उद्दिष्ट ठेवलेलं आहे. अगदी सर अप्पारावजी, भावी पिढीला तर हे आणीबाणीचं तेवढं इतिहास माहिती होईल का नाही माहिती नाही. पण सध्याची जी पिढी आहे ते मी माझं कुटुंब आणि घर एवढं स्वार्थी विचार करणार आहे. म्हणजे अनेक काही क्षेत्रात काम करणारे मुलं आहेत ते फक्त स्वार्थापुरता विचार करतात. त्यांना देशभक्ती, राष्ट्रभक्ती किंवा समर्पण भाव, त्या तुमच्यासारखा सेवावृत्ती भाव असा लोप पालत चाललेला आहे त्यांच्याकडे. तर त्या पिढीला तुम्ही काय संदेश देणार? त्या पिढीला आता त्यांच्या सहवासात जाणं, त्यांना सांगणं, तशा प्रकारची उदाहरण त्यांच्या समोर असलं पाहिजे. बाबा हे आहे आणि केलं पाहिजे. तर त्या लोकांना आपण माझा अनुभव सांगतो तुम्हाला. मोदी येण्यापूर्वी आता आमचा मुलगा परदेशात होता आहे, त्याच्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना संबंध यायचा. बरोबर. पण त्यांनी काही नाही मतदान नाही, काही नाही ते आपलं कुटुंब होतं. पण 2014 नंतर मोदी आल्यानंतर असे अनेक विद्यार्थी तयार झाले की नाही म्हणले देशात केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे ज्याने मतदान करत नव्हते, म्हणजे मला आठवतंय 2019ला तर परदेशातून काही मुलांनी इथं मतदान केलं खास त्यासाठी. काही 2 लाख जाणे लागते, तेवढं खर्च करून तिने मतदान केलं. त्याच्यामुळं मोदींच्या या प्रभावामुळं अनेक म्हणजे जवळपास मला म्हणतात 50% वरती जी मुलं आपल्या संसार होते ते बदललेली मुलं आहेत सध्या. अगदी. त्याच्यामुळं जितका प्रभाव होईल मोदींच्या ह्याचा, त्याच्यामुळं लोक बदलले आणि हळूहळू बदलणार. आपण काहीतरी केलं पाहिजे लोकांना वाटतंय. अगदी. आता आमचं उदाहरण द्यायचं म्हणून काय झालं, मध्ये आम्ही पुण्यामध्ये केशवराज विद्यालयाच्या मुलाचं आम्ही एक व्यक्तिगत कल्याण आश्रमासाठी म्हणून मी पुढाकार घेतला. अच्छा. आणि मग तिथं स्वारगेटला एका मंगल कार्यालयात 70 मुलं आली.
तर त्यावेळेला त्या 70 मुलाने कल्याण आश्रमाला 2.5-3 लाख रुपये दिले. त्यातले 3-4 कार्यकर्ते मिळाले त्यांना. आता आमचा हडपसरचा आमचा मनोज जपे हा उपप्रमुख झालाय वनवासी कल्याण आश्रमाचा. त्याच्यामुळं हळूहळू जी मुलं आहेत ना, ही मुलं अशी आमच्या शिक्षक म्हणा केशवराज विद्यालयाच्या प्रभावामुळं ही मुलं हळूहळू येत आहेत ना, संबंधात येत आहेत, काम करतायत, काहीतरी धडपड करतायत. अनेक म्हणजे वृद्धाश्रमात जाऊन तिथं काही देणगी देत आहेत, ते करतायत लोक. आता ह्याला जरा वेळ लागेल, कारण आपल्याकडं आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये जे सांगणारे गुरुजी झाले तर त्याचा परिणाम नक्की होतो आणि होतोय, पण त्याची गती कमी आहे. तुमचा मुद्दा मला मान्य आहे, पण आता ते निवळच पहिल्यासारखं 2014 पूर्वी होतं तसा भाग राहिलेला नाही. लोकांचं परिवर्तन झालेलं आहे, दृष्टी बदललेली आहे, आपण करावं असं वाटतंय. पण आता ह्याच्यामध्ये एक आहे, संघ यंत्रणा म्हणून जी संघ यंत्रणा आहे ना, ती अजून ऍक्टिव्ह झाली पाहिजे. संघामध्ये जे तत्वज्ञान आहे ते अंगीकार करणारे जरा त्याच्यामध्ये थोडा ढिलेपणा आलाय असं माझं मत आहे. त्याच्यात जितकी जोडता येईल तितकं हे समाज बदलणार. म्हणजे संघानं काट टाकून परत ऊर्जाचा असता येऊन मोठ्या प्रमाणात काम अगदी केलं पाहिजे, अगदी झोकून देऊन केलं पाहिजे. वा अप्पारावजी, तुमचा हा रोमांचकारी आठवण आणीबाणीच्या आठवणी थांबू नये असंच वाटत होतं आम्हाला. केलं तुमच्या आठवणी ऐकून अंगावर काटा येत होता, पण कालमर्यादा असल्यामुळे मी क्षमा मागतो आणि या ठिकाणी येथे थांबायची परवानगी आपल्याकडनं घेतो. तुम्ही आमच्या लोकतंत्र सेनानी संघातर्फे मी तुमचे आभार मानतो की तुम्ही आमची मुलाखत घेतली आणि ते प्रकट करताय, त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. धन्यवाद अप्पारावजी. मित्रांनो, हा आणीबाणीचा इतिहास आपल्याला कसा वाटला याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये जरूर नोंद करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त सेवा. धन्यवाद.